हॅलो, हाय फ्रेंड्स. काल आपण हा चॅप्टर जो होता तो काल सुरू करणार होतो. चॅप्टरचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. परंतु काल इंटरनेटचा इश्यू येत होता आणि आजही तो इश्यू येत आहे. प्रॉब्लेम आहे एअरटेलच्या इंटरनेटला या पूर्ण एरियामध्येच. कालपासून हा प्रॉब्लेम सुरू आहे. आपल्याकडून नाही आहे, कंपनीची सर्व्हिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रॉब्लेम येतोय वायफायला. तो आज ना उद्या सॉल्व्ह होऊनच जाईल. कालही लेक्चर झालं नाही आपलं याच कारणामुळे, पण आजही त्याच कारणामुळे आपण लाईव्ह नाही घेऊ शकतो. म्हणून मग हा व्हिडिओ मी आज रेकॉर्ड करतोय. रेकॉर्ड करून तुम्हाला हा व्हिडिओ आजच पाहायला भेटणार आहे. की आजचं लेक्चर आपलं काही कॅन्सल होणार नाही. तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओ मोठा न करता चॅप्टरला मी सुरू करतो. चॅप्टरचं नाव आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. याच्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत ते पाहूया. तर याच्यामध्ये यूज ऑफ व्हेरियस एनर्जी रिसोर्सेस, म्हणजे एनर्जीचे कोणते कोणते रिसोर्सेस आपण वापरतो ते या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, वीज कशी तयार करायची ते या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी आणि एन्व्हायरमेंट, इलेक्ट्रिसिटी तयार करताना पर्यावरणावर त्याचा कसा प्रभाव पडतो ते सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये आज शिकणार आहोत. आय होप तुम्हाला लवकर समजेल. एनर्जी काय असते? एनर्जी, इथे एनर्जीची डेफिनेशन दिलेली आहे. तर एनर्जी म्हणजे काय? द ॲबिलिटी टू डू वर्क. एनर्जी म्हणजे काय? एखादं काम करण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला आपण एनर्जी म्हणतो. बरोबर आहे. आता मी सकाळी काहीतरी जेवलो, ते माझ्या पोटामध्ये गेलं आणि जे अन्न मी खाल्लं त्या अन्नापासून माझं शरीर काय तयार करेल? एनर्जी तयार करेल. त्या एनर्जीचा वापर करून मी आज चालतोय, फिरतोय, बोलतोय, इथं उभा राहू शकतोय. कदाचित जर माझ्या शरीरात त्या अन्नापासून एनर्जी तयार झाली नसती तर काय झालं असतं? तर मी इथं उभा राहू शकलो नसतो. मग माझ्या शरीरामध्ये एनर्जी म्हणजे काय? तर मी आता जे तुमच्या समोर बोलतोय, उभा राहतोय, काम करतोय, माझ्या काम करण्याची जी क्षमता आहे, कपॅबिलिटी आहे, त्यालाच एनर्जी असं आपण म्हणतो. मग एनर्जी कशासाठी लागते? निडेड फॉर डेली ऍक्टिव्हिटी. मग आपल्याला एनर्जी कशासाठी लागते? तर दिवसभराची जी कामं करतो आपण त्या कामांसाठी आपल्याला एनर्जी लागते. परत एनर्जी कशासाठी लागते? सर्व्हायव्हल, जगण्यासाठी सुद्धा आपल्याला एनर्जीची आवश्यकता असते. तर एनर्जी काय असते ते आता आपण इथं पाहिलं. त्या स्लाइडमध्ये पाहूया काय फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे काय काय फॉर्म्स आहेत ते पाहूया. तर म्हणजे प्रकार कोणते कोणते आहेत एनर्जीचे? तर एनर्जीचे काही प्रकार पडतात. मेकॅनिकल एनर्जी, मशीनद्वारा जी एनर्जी तयार केली जाते त्याला मेकॅनिकल एनर्जी असं म्हणतात. त्याच्यानंतर केमिकल एनर्जी. काय असते केमिकल एनर्जी? फॉर एक्झाम्पल, चपाती खाल्ली, काय खाल्ली? चपाती. आता या चपातीपासून तुम्हाला काय मिळेल? कार्बोहायड्रेट. काय मिळेल? कार्बोहायड्रेट. आणि या कार्बोहायड्रेट मध्ये काय असतं? ग्लुकोज असतं. काय असतं? मग मला सांगा, या कार्बोहायड्रेट मध्ये ग्लुकोज असतं. हे ग्लुकोज म्हणजे काय? या ग्लुकोजचा एक केमिकल फॉर्म्युला आहे, तो C6H12O. म्हणजेच हे काय? ग्लुकोज केमिकल आहे. काय आहे? केमिकल आहे. अलग लक्षामध्ये. म्हणजेच चपातीपासून मला काय मिळालं? केमिकल मिळालं. काय मिळालं? केमिकल मिळालं. आणि हेच तुमचं केमिकल काय करणार आहे? माझ्या शरीरात ऊर्जा तयार करणार आहे. म्हणून ती जी ऊर्जा तयार होणार आहे केमिकल्स पासून त्याला केमिकल एनर्जी असं आपण म्हणूया. आलं लक्षामध्ये? त्याला काय म्हणूया आपण? केमिकल एनर्जी. अलग लक्षामध्ये त्याला काय म्हणू आपण? नेक्स्ट टाइप जो आहे तुमचा तो कोणता पडतो? तो पडतो तुमचा साऊंड एनर्जी. आवाजाने एनर्जी तयार होते त्याला साऊंड एनर्जी असं म्हणतो.
त्याच्यानंतर लाईट एनर्जी, लाईट इज ऑल्सो फॉर्म ऑफ एनर्जी, आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर हीट एनर्जी, हीट सुद्धा काय आहे, उष्णता सुद्धा एक ऊर्जाच आहे, एनर्जीच आहे. आलं लक्षामध्ये? चला पुढच्या स्लाइडला जाऊ. युजेस ऑफ एनर्जी इन डेली लाईफ, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये एनर्जीचा काय काय वापर होतो तो पाहूया. हा, सगळ्यात पहिले एनर्जीचा जो वापर आहे तो तुमचा राहणार आहे एनर्जीचा काय वापर राहणार आहे. हा, एनर्जी कशासाठी लागते आपल्याला दिवसभरासाठी? साठी लागते, ट्रॅव्हलिंग साठी लागते, लाइटनिंग साठी लागते, मोबाईल चार्जिंग साठी. असे फक्त याच कामांसाठी लागते का? नाही, उभं राहण्यासाठी, खेळण्यासाठी, पळण्यासाठी, काम करण्यासाठी, हा, अजून बऱ्याच कामांसाठी एनर्जी दिवसभरातून तुम्हाला लागत असते. मग एनर्जी इज इसेन्शियल फॉर इसेन्शियल एव्हरीवेअर. मग प्रत्येक कामासाठी काय लागणार आहे तुम्हाला? एनर्जी लागणार आहे. आणि एनर्जी कशी असणार आहे? फार इसेन्शियल म्हणजे गरजेची राहणार आहे. आलं लक्षामध्ये? खरा चॅप्टर अजून पुढे सुरू होणार आहे, तो पाहूया आपण. हे फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे. आता एनर्जी कन्व्हर्शन, एनर्जीला कसं कन्वर्ट केलं जातं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. तर पहा, एनर्जीला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. फॉर एक्झाम्पल, आता समजा मी काय केलं, इलेक्ट्रिसिटीचा वापर केला, आणि इलेक्ट्रिसिटीचा वापर करून मी फॅन फिरवला. फॅन फिरला म्हणजे फॅनची मोटर फिरेल, मोटर फिरली म्हणजे मशीन फिरलं, म्हणजे मशीन फिरलं म्हणजे कोणती एनर्जी आली? मेकॅनिकल एनर्जी. कोणती आली? मेकॅनिकल एनर्जी. आणि जेव्हा मशीन फिरेल तेव्हा ती मशीन फक्त फिरणार नाही, ते काय देणार आहे? हवा देणार आहे. म्हणून मला काय मिळाली? विंड मिळाली. काय मिळाली? पहा, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट झाली मेकॅनिकल एनर्जी मध्ये, आणि मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट झाली तुमची विंड एनर्जी मध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपण काय करत असतो? एनर्जीचं कन्व्हर्शन करत असतो, एनर्जीचं रूपांतर करत असतो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. मग काय म्हटलेलं आहे इथं? एनर्जी कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. अशा प्रकारे वरती जे मी एक्झाम्पल तुम्हाला समजवलं त्या एक्झाम्पल नुसार एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय करता येऊ शकते? आपल्याला कन्वर्ट करता येऊ शकते, तिचा चेंज करता येऊ शकतो. एक्झाम्पल दिलेलं आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू लाईट एनर्जी. इलेक्ट्रिसिटीचा वापर करून तुम्ही जेव्हा एखादा लाईट जाळतात, लाईट ऑन करतात, तर तो लाईट काय देतो? प्रकाश देतो ना, बरोबर आहे? म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं आपण? लाईट एनर्जी मध्ये केलं. त्याच्यानंतर केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करतो आपण? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो. कसं? फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय करतात, एक बॅटरी घ्या. काय घ्या? बॅटरी घ्या. माझी ड्रॉइंग खूप खराब आहे. सपोज तुम्ही काय केली, एक बॅटरी घेतली. मी आज एआयचा डिजिटल बोर्ड वापरतोय, एआय, त्यामुळे रोज मी काय वापरायचो? साधा बोर्ड वापरायचो. सपोज हा तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनल, हा निगेटिव्ह सेल असतो ना, सेल पाहिला आहे तुमचा बॅटरीमध्ये? हा, 6 सेल आहे. सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल असतो, निगेटिव्ह टर्मिनल. मग जेव्हा हा सेल तुम्ही तोडतात, याच्यामध्ये ब्लॅक कलरची पावडर मिळते तुम्हाला. काय मिळते? काळ्या रंगाची एक पावडर मिळते. आणि त्या काळ्या रंगाची पावडर मध्ये काय असते? एनर्जी असते. ते काळ्या रंगाची पावडर असते, तिच्यामध्ये काय असतो? ग्राफाईट असतो. काय असतो? ग्राफाईट. आणि तिच्यामध्ये केमिकल एनर्जी असते. आणि मग तुम्ही काय करतात? याचा वापर, एक वायर जॉईन, पॉझिटिव्ह टर्मिनल, एक बल्ब ऑन केला, एक बटन स्विच काय दिला? स्विच, काय झाला? बल्ब. स्विच चालू होईल तर त्या केमिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी होईल या वायर मधून ऑन केल्यावर करंट फ्लो. आणि जेव्हा करंट फ्लो होईल, हा बल्ब काय करेल? तुमचा ग्लो व्हायला सुरुवात करेल. काय केलं आपण? केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. अशा प्रकारे केमिकल एनर्जीचं रूपांतर आपण कशामध्ये केलं? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये केलं. फक्त हसायचं नाही, माझी ड्रॉइंग पाहून. पाहिलं होतं आपण. नेक्स्ट स्लाइड वर जाऊया.
कॅन यू टेल? इथं काही प्रश्न विचारलेले आहेत. वेअर डू वी यूज इलेक्ट्रिकल एनर्जी डेली? आपण रोज इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर कुठे कुठे करतो? याचं उत्तर मी देणं अपेक्षित नाहीये, याचं उत्तर तुम्हीही देऊ शकतात. हाऊ इज इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस? तर दुसरा एक प्रश्न आहे की इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण दिवसभर करत असतो आपल्या घरामध्ये. फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, हीटर, वॉटर हीटर, बल्ब, फॅन, प्रेस, आयरन म्हणतो तुम्ही तरी, अशा बरेच सारे इक्विपमेंट तुम्ही दिवसभरातून, टीव्ही, मोबाईल, हे सगळं चालवतात ना. तर ती जी इलेक्ट्रिसिटी घरात येते ती तयार कशी केली जाते? हाऊ इज इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस? कशी प्रोड्यूस केली जाते? तर चला ते पाहूया. तेच आपल्याला या चॅप्टर मध्ये काय करायचंय, शिकायचंय. आता तुमचा जो खरा चॅप्टर आहे तो इथून सुरू झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये. चला आता इथून व्यवस्थित लक्ष द्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला क्रिस्टल क्लिअर होतील. पहा, इलेक्ट्रिसिटी जनरेशन, इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट केली जाते, तयार केली जाते. तर याच्यासाठी एक बेस्ट इथं पण स्लाइड बनवलेली आहे. बेस्ड ऑन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पहा, इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते ती कशावर आधारित असते? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर आधारित असते. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असते हे तुम्ही मागच्या वर्गांमध्ये शिकलेले आहात, पण काही घाबरायचं कारण नाही, मी पुन्हा तुम्हाला सांगणार आहे. मग हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असतं हे तर आपण पाहणार आहोत. पण हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध कोणी लावला? मायकल फॅरेडे नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्या शास्त्रज्ञाने हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा शोध लावला आणि त्याने इलेक्ट्रिसिटी तयार करून दाखवली. कशा प्रकारे तयार केली त्या पुढच्या स्लाइड मध्ये आपण दिलेलं आहे, ते पाहून घेऊया. वर्किंग प्रिन्सिपल. आता ही डायग्राम व्यवस्थित तुम्हाला इथं काय करायची आहे, ऑब्झर्व करायची आहे. पहा आता इथं आहे ना, ही जी रेड रंगाची दिसते तुम्हाला, आता आहे ना तिथं डायग्राम कशी आहे असं कन्सिडर करा. कलर दिसतोय तुम्हाला? नाही. रेड. पहा आता पहा, आता इथं काही रॉड दिलेले. हा एक असा रॉड आहे. आलं का लक्षामध्ये? हा आलेला आहे. ड्रॉइंगला हसू नका. बरोबर आहे. मग काय केलेलं आहे आपण? एक वायर आहे ती या बाजूला इथं इथं अशी गुंडाळून टाकली. तार किंवा वायर, कॉपरची तार असेल ती चालेल. अशी गुंडाळून टाकली मायकल फॅरेडेने. आता वायर गुंडाळली गेली आणि तिचा एक टोक तिचं असं या इथं आलं आणि दुसरं टोक शेवटचं जे होतं ते असं बाहेर आलं. आलं लक्षामध्ये? आता ही तार गुंडाळलेली किंवा वायर गुंडाळलेली आहे आणि मध्ये हा जो आहे तुमचा काय आहे, मॅग्नेट आहे. आता हा जो मॅग्नेट आहे, आता प्रत्येक मॅग्नेट तुम्ही पाहता, मॅग्नेटला दोन पोल असतात, एक नॉर्थ असतो आणि एक साऊथ असतो. या मॅग्नेटचे जर तुकडे केले तर दोन तुकडे बनतील, हा एक तुकडा बनेल आणि हा एक तुकडा बनेल. परत प्रत्येक तुकड्याला नॉर्थ आणि साऊथ असे पोल बनतील. म्हणजे प्रत्येक मॅग्नेटला किती पोल असतात? दोन पोल असतात. हे आपण मागच्या क्लासेसमध्ये पाहिलेलं आहे. मग इथंही एक मॅग्नेट टाकलेला आहे त्याने मध्ये आणि या मॅग्नेटला एक रॉड असा कनेक्ट केलेला आहे आणि हा रॉड काय करणार आहे, गोल गोल फिरणार. गोल गोल फिरलं तर मॅग्नेट पण काय होईल, गोल गोल फिरणार आहे. मग मायकल फॅरेडेने काय सांगितलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असतं पहा. व्हेन अ मॅग्नेटिक फील्ड चेंजेस इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस. जेव्हा हा मॅग्नेट जितका मध्ये असा गोल गोल फिरेल या दोघं वायरिंगच्या मध्ये जितका फिरेल तेवढं या वायर मध्ये काय तयार होईल, इलेक्ट्रिक करंट तयार होईल आणि ते करंट असं बाहेर येईल. आलं लक्षामध्ये? यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतात. म्हणजेच काय, इलेक्ट्रिसिटी जी तयार केली जाते ती मॅग्नेट आणि वायरच्या साह्याने तयार केली जाते. जेव्हा तुम्ही एखादा मॅग्नेट या कॉईल केलेल्या वायरच्या आतमध्ये असा रोटेट कराल
जेव्हा रोटेट कराल, जितका रोटेट कराल तितकी इलेक्ट्रिसिटी हा काय करेल, या वायरमध्ये तयार होत राहील. जेव्हा हा मॅग्नेट काय करेल, थांबेल, तेव्हा इलेक्ट्रिसिटी तयार होणं सुद्धा काय होऊन जाईल, थांबून जाईल. म्हणजे आपल्याला कंटिन्युअसली या वायरमध्ये जर इलेक्ट्रिसिटी तयार करायची असली तर या कंटिन्यू या मॅग्नेटला काय करून ठेवावं लागेल, फिरतं ठेवावं लागेल. का मॅग्नेट फिरत राहील तितकं तुमचं इलेक्ट्रिक करंट काय होत राहील, तयार होत राहील. आणि याच प्रिन्सिपलला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतात. आणि याचा शोध कुणी लावला होता, मायकल फॅरेडेने लावला होता. मग का होतं असं पहा, जेव्हा एखादा मॅग्नेट फिरतो त्याचं मॅग्नेटिक फील्ड काय होत असतं, चेंज होत असतं. काय असतं, मॅग्नेटिक फील्ड. आता फर्स्ट ऑफ ऑल वी विल टॉक अबाउट मॅग्नेटिक फील्ड. काय असतं मॅग्नेटिक फील्ड पहा. हा, सपोज तुम्ही एक काम करा, आता एक मॅग्नेट घेऊन घ्या. पहा, सपोज तुम्ही हा मॅग्नेट घेतला, त्या मॅग्नेटला दोन पोल आहे, एक नॉर्थ आणि एक साऊथ. आलं लक्षामध्ये. आणि तुम्ही काय करा, इथं कॉइन ठेवा. तो कॉइन काय होईल, लोखंडाचा कॉइन राहील, तो तो सरळ या मॅग्नेटला जाऊन चिपकून जाईल. काय होऊन जाईल, मॅग्नेटला जाऊन चिपकून जाईल. आता कॉइन का चिपकेल बरं, तर याच्यासाठी एक सिंपलचं ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे ते तुम्हाला सांगतो मी. पहा काय होईल, तर तर हा मॅग्नेट जो काय करेल, हा इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. हा, त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. काय म्हणतात, या अशा लाईन्स. आलं लक्षामध्ये. हे असं असं अशा जाऊन त्या मिळतील. मग या ज्या लाईन्स आहेत, म्हणजेच इनडायरेक्टली आपल्याला काय सांगायचंय, की आपल्याला सिंपलची एकच गोष्ट सांगायची, की ती अशी अशी की एवढा जो सर्कल आहे, या सर्कलच्या अवतीभोवती जिथपर्यंत या लाईन्स आहेत, याच्या दरम्यानमध्ये या बाउंड्रीच्या आतमध्ये कोणतीही एक वस्तू ठेवली तर ती काय होऊन जाईल, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होऊन जाईल. आलं का लक्षामध्ये. म्हणजेच हे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. काय आहे, एवढी जी बाउंड्री आहे तिच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड काय करतंय, तुमचं काम करतंय. यालाच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणतात. आता हा वेगळा विषय, हा काही आज आपल्याला घ्यायचा नाहीये. फक्त तुम्हाला समजवलं मी की मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय असतात. मग मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय असतात पाहूया. मग जेव्हा हा मॅग्नेट काय करेल, फिरेल, तेव्हा याच्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पण काय होत जातील, चेंजेस, त्यांच्यामध्ये बदल होत जाईल. जेवढा जास्त मॅग्नेट रोटेट करेल तेवढे त्याच्यामध्ये काय होत जाणार आहे, चेंजेस होत जाणार आहे. आणि मॅग्नेटिक फील्ड जितकं चेंज होईल तितकं इलेक्ट्रिसिटी काय होईल, प्रोड्यूस होईल. मग मेथड कोणत्या कोणत्या आहेत, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करण्याच्या मेथड कोणत्या आहेत पहा. मेथड्स, मुव्हिंग कंडक्टर. दोन गोष्टी कराव्या लागतील तुम्हाला. एक तर हा जो ज्याची वायर गुंडाळली याला गोल गोल फिरतं ठेवावं लागेल आणि मॅग्नेटला तसंच ठेवा. नाहीतर दुसरी एक पद्धत आहे, रोटेटिंग मॅग्नेट. याला तशाच तसं ठेवा खालच्या पोर्शनला आणि मॅग्नेटला काय करत राहा, रोटेट करत राहा. पण कंडिशन एक आहे, दोघांपैकी एक कोणता तरी रोटेट झाला पाहिजे. जो रोटेट होत राहील, जोपर्यंत दोघांपैकी एक कोणताही रोटेट होत राहील तोपर्यंत वायरमध्ये काय तयार होणार आहे, इलेक्ट्रिक करंट तयार होणार आहे. आय होप तुम्हाला वर्किंग प्रिन्सिपल जे मॅग्नेटिक फील्डचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं, ते तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करणार आहे. चला पुढची स्लाइड पाहूया. वर्किंग प्रिन्सिपल पाहिला आता आपण. आता इलेक्ट्रिक जनरेटर काय असतं पहा. तर इलेक्ट्रिक जनरेटर काय असतं, याला इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणतात. पहा, इकडे एक मॅग्नेट ठेवलाय, नॉर्थ पोल आहे त्याचा, आणि इकडे एक मॅग्नेट ठेवलाय, साऊथ पोल. आलं लक्षामध्ये. आणि मध्ये एक शाफ्ट ठेवलेला आहे. आलं लक्षामध्ये. आणि या शाफ्टला काय केलेलं आहे, एक वायर गुंडाळलेली. काय गुंडाळलेली आहे, फॉर एक्झाम्पल एक वायर गुंडाळलेली आहे, किंवा हाच एक वायर ताराचा शाफ्ट बनवलेला आहे. कशाचा,
ओके. हा, पहा. मग इथं काय केलेलं आहे, सिंपलची गोष्ट आहे. आता वायरचाच बनलेला आहे हा, वायरचाच बनलेला आहे. हा, आता दोघं मॅग्नेट जागेवर राहणार आहेत. हा, हे इथं, आणि हे वायर काय करणार आहे, रोटेट करणार आहे. कशी रोटेट करणार आहे, हा पहा इथं एक हँडल आहे. जोपर्यंत हँडलने हा फिरवेल तेव्हा हँडलने फिरल्यानंतर काय होईल, हा जो चौकोनी शाफ्ट दिसतोय हा सुद्धा काय होईल, गोल फिरेल. आणि जितका गोल फिरेल तितकं याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट काय होईल, प्रोड्यूस होईल. अलग लक्षामध्ये. मग इलेक्ट्रिक करंट जितकं प्रोड्यूस होईल ते आता तयार झालेलं इलेक्ट्रिक करंट कसं पास होईल, या रॉड मधून जाईल आणि या रॉड मधून इथं कनेक्ट करून इथून असं जाईल. आणि मग हे ॲमेटर लावलेलं आहे, हे ॲमेटर काय करणार आहे, तुमचं करंट काउंट करणार आहे की किती करंट तयार होणार आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रिक जनरेटर काय करतं, काम करतं. मग आपल्याला हा शाफ्ट काय करायचा आहे, फिरता ठेवायचा आहे. आलं लक्षामध्ये. मग डिव्हाइस दॅट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक करंट जनरेटर काय असतं, एक अशा डिव्हाइस असतो जे इलेक्ट्रिसिटी काय करतं, तयार करतं. त्यालाच आपण इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणतो. मग कसं काम करतो, तर हे काम करतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर. कसं काम करतं, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवर काम करतं. अलग लक्षामध्ये. साईड पाहूया. आतापर्यंत आपण काय काय शिकलो. हा, एनर्जी जगण्यासाठी कशी आहे, इसेन्शियल आहे. काय आहे, इसेन्शियल आहे. एनर्जी इज इसेन्शियल. हा, मेनी फॉर्म्स ऑफ एनर्जी. एनर्जीचे अनेक फॉर्म्स पाहिले आपण. विंड एनर्जी, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी. हा, एनर्जी कॅन बी कन्व्हर्टेड. एनर्जीला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं, हे सुद्धा पाहिलं. इलेक्ट्रिसिटी जनरेटेड युजिंग जनरेटर. हा, तर इलेक्ट्रिसिटी कशी तयार केली जाते, जनरेटरचा वापर करून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. चला पुढची स्लाइड पाहूया. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, पुन्हा स्लाइड आली. वेन मॅग्नेटिक फील्ड चेंज करंट इंड्यूस. जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक फील्ड, हे पहा हे दोन मॅग्नेट ठेवले आणि त्यांच्या फील्ड लाईन्स आहेत. अलग लक्षामध्ये. आणि जेव्हा हा फिरेल, हा शाफ्ट गोल गोल फिरेल, तेव्हा या फील्ड लाईन्स काय होतील, चेंज होतील. आणि जितकं त्या फील्ड लाईन्स चेंज होतील तितकं याच्यामधून इलेक्ट्रिक करंट काय होणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. मेथड काय आहे, रोटेटिंग मॅग्नेट. एक मॅग्नेट रोटेट करा किंवा वायरचा जो कंडक्टर आहे, शाफ्ट आहे, त्याला काय करा, रोटेट करा. दिस वी हॅव सीन. स्टीम टर्बाईन. आता हा फार महत्वाचा आहे, तुमच्या बुक मधून डायग्राम घेतलेली आहे आपण. पहा, एक असं गोल चाक असतं आणि त्याला एक असे पाते लावलेले असतात. आणि इथं एक रॉड दिसतोय. या रॉडला तुमचा जो शाफ्ट असतो, तो शाफ्ट काय केलेला असतो, कनेक्ट केलेला असतो. कसा कनेक्ट केलेला असतो, फॉर एक्झाम्पल काढून दाखवतो तुम्हाला. असा कनेक्ट केलेला असतो. मग जेवढं हे चाक फिरेल, चाक फिरलं की हा रॉड पण काय होईल, मधला रॉड पण गोल फिरेल. आणि मधला रॉड गोल फिरला म्हणजे हा शाफ्ट पण काय होईल, रोटेट होईल. आलं लक्षामध्ये. मग या शाफ्टला कंटिन्युअस आपल्याला रोटेशन मध्ये ठेवायचं आहे. ते कसं ठेवायचं, तर हे जो टर्बाईन असतो, हा जे गोल चाक असतं, याला आपल्याला काय करावं, तर ठेवावं लागेल, याला फिरतं ठेवावं लागेल. कसं फिरतं ठेवू याला, रोटेशन प्रोड्यूस मेकॅनिकल एनर्जी. रोटेशन प्रोव्हाइड मेकॅनिकल एनर्जी. मग मेकॅनिकल एनर्जी याला काय करावी लागेल, आपल्याला प्रोव्हाइड करावी लागेल. आणि त्याच्यामुळे हा शाफ्ट काय करेल, फिरता ठेवावा लागेल. आलं लक्षामध्ये. मग पहा इथं नोझल आहे, इथं स्टीम आहे. स्टीम म्हणजे ही काय, वाफ. त्याला काय म्हणतात, वाफ असं म्हणतात. वाफ. मग जोरामध्ये वाफ सोडली जाते या गोल चाकावर. आणि हा गोल चाक काय असतो, टर्बाईन जो असतो फिरतो. टर्बाईन फिरला का हा जो कंडक्टरचा शाफ्ट असतो तो सुद्धा काय होतो, फिरत राहतो. अशा प्रकारे जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी त्या वायरमध्ये तयार होत
राहते. आय होप की तुम्हाला इथपर्यंत एनर्जी कन्व्हर्शन प्रोसेस. मग पहा एनर्जी कशी कन्वर्ट होते. पहा एनर्जी सोर्स, त्याच्यानंतर टर्बाईन, पहा वाफ, वाफ काय फिरवेल, टर्बाईन फिरवेल. टर्बाईन फिरलं म्हणजे मॅग्नेट फिरेल. सॉरी, ते कंडक्टर मधलं 2 मॅग्नेट मध्ये जे कंडक्टर ठेवलेले ते फिरेल. ते फिरलं म्हणजे जनरेटर काय प्रोड्यूस करेल, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करेल. ही एक सिंपल प्रोसेस आहे इलेक्ट्रिसिटी तयार करण्याची. त्या बुकमध्येही फ्लो चार्ट दिलेला आहे. प्रॉपर एनर्जी सोर्स टू रन द टर्बाईन, ते गोल चाक जे त्याला टर्बाईन असं म्हणतात. त्या टर्बाईनला फिरवण्यासाठी एक प्रॉपर एनर्जी सोर्स तुम्हाला लागेल. मग टर्बाईन काय होईल, रोटेट करेल, फिरेल. आणि टर्बाईन रोटेट झालं, फिरलं की जनरेटर काय करेल, इलेक्ट्रिसिटी जनरेट करेल. आणि फायनली आपल्याला जो प्रोडक्ट इलेक्ट्रिकल एनर्जी. समजलं तुम्हाला? आय होप की तुम्हाला हे पण थर्मल पॉवर स्टेशन काय असतं पहा. आता जिथं इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते त्याला थर्मल पॉवर स्टेशन म्हणतात. मग युजेस कोल ॲज अ फ्यूल, कोळसा, दगडी कोळसा माहिती आहे तुम्हाला, त्याचा वापर केला जातो फ्यूल. तर दगडी कोळसा का लागत असेल पहा. सोपं आहे. इथं जनरेटर ठेवलेलं आहे. पहा हे जनरेटर आहे तुमचं, अलग लक्षामध्ये. हा तुमचा टर्बाईन आहे, गोल चाक आहे ते इथं आहे. मग पहा जेवढं हे गोल चाक फिरेल, या बॉक्स मध्ये गोल चाक आहे, जेवढं फिरेल तेवढं जनरेटर काय होईल, रोटेट होईल आणि जनरेटर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करेल. मग पहा इथं फ्यूल, इथं कोळसा टाकला जातो, इथं एअर असते आणि हे एवढं तुमचं बॉयलर आहे. काय आहे, याच्यात पाणी ठेवलेलं असतं. मग आता त्या बॉयलरला काय केली जाते, या पाण्याला हीट केलं जातं आणि एवढी जास्त हीट दिली जाते, उष्णता, याच्यामधलं पाणी जे आहे ना ते गरम होतं, उकळतं आणि फायनली त्याची काय बनते, वाफ बनते. आणि ती वाफ या टर्बाईनवर सोडली जाते आणि वाफ जोराने त्या टर्बाईनवर पडली की टर्बाईन काय होतो, रोटेट करतो आणि जनरेटर काय करतं, चालू होतं. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये जी वाफ आहे ती वाफ कुठं आणली जाते, कंडेन्सर, हा पहा बॉक्स दिसतोय, या कंडेन्सर मध्ये आणली जाते. या बॉक्सला पुन्हा त्या वाफेला थंड केलं जातं. जसं वाफेला थंड केलं, वाफेचं पुन्हा कशात रूपांतर होतं, पाण्यामध्ये रूपांतर होतं. आणि हा जो इथं पंप दिसतोय मोटर, या मोटरने पुन्हा ते पाणी इथं पाठवलं जातं. इथं पुन्हा त्याला हीट मिळते, पुन्हा ते गरम होतं, त्याची वाफ होते. ती वाफ म्हणजे कंटिन्युअस सायकल तुमची काय होते, चालत असते. अलग लक्षामध्ये. इथं कूलिंग टॉवर आहे, पाण्याला थंड केलं जातं. इथं पुन्हा एक पंप लावलेला आहे, हा एक तुमचा टर्बाईन आहे. हा पहा टर्बाईन, हा कूलिंग टॉवर आहे. याच्यामध्ये हॉट एअर, पाण्यामधली गरम हवा आणि वेपर ते बाहेर निघतात. आणि जो कोळसा तुम्ही जाळून याला आग लावतात बॉयलरमध्ये, त्या कोळशाचा जो धूर तो या टॉवर मधून बाहेर पडत असतो. अशा प्रकारे तुमचं थर्मल पॉवर स्टेशन जे असतं, थर्मल का म्हणतात, तर कोळशाचा वापर करून हीट तयार केली जाते. त्या हीटने पाण्याला काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं लिक्विड टू गॅस, म्हणजे वाफेमध्ये. बरोबर आहे. म्हणून याला थर्मल पॉवर स्टेशन. कशी वॉटरला हीट केलं जातं आणि वॉटरला हीट केल्यानंतर त्याची स्टीम बनवली जाते, म्हणजे वाफ बनवली जाते. आणि ती वाफ टर्बाईनवर सोडली जाते. टर्बाईन काय होतो, फिरतो. आणि टर्बाईन फिरला तर जनरेटर काय करतं, करायला सुरुवात करतं. आलं लक्षामध्ये. ही सेम डायग्राम तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर तुम्हाला ही डायग्राम समजून जाईल. पहा थर्मल पॉवर फ्लो कसा असतो तो पाहूया. पहा गोल असतो कोळसा, त्याला जाळल्यानंतर बॉयलरमध्ये हीट जाते. बॉयलरमध्ये जे पाणी असतं त्याला गरम केलं जातं. त्या बॉयलरच्या पाण्याची स्टीम म्हणजे वाफ बनवली जाते. ती वाफ कशावर सोडली जाते, टर्बाईनवर सोडली जाते. आणि टर्बाईन काय करतो, जनरेटरला फिरवतो. जनरेटर फिरलं तर ते काय करतं, यूज करतं. आणि ती जी वाफ असते तिला पुन्हा थंड केली जाते. आणि थंड केल्यानंतर तिचं कशात रूपांतर होतं, पाण्यात रूपांतर होतं. आणि त्याच पाण्याला पुन्हा तापवलं जातं, गरम केलं जातं आणि त्याचीच पुन्हा वाफ बनवून ती वाफ पुन्हा सोडली जाते. म्हणजे तेच पाणी कंटिन्युअसली सायकलमध्ये फिरत राहतं. याच्यामध्ये फ्यूल कोणते कोणते ते पहा. कोलचा फ्यूल म्हणून वापर केला जातो.
कोलचा फ्यूल म्हणून वापर केला जातो. बॉयलर फॉर कन्व्हर्शन ऑफ वॉटर टू स्टीम, एक बॉयलर लागतं. त्या बॉयलरमध्ये पाण्याचं रूपांतर स्टीम वाफेत होतं. ती स्टीम काय करते, टर्बाईनला रोटेट करते. टर्बाईन रोटेट झाला की जनरेटर फिरतो. जनरेटर फिरला की इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. मग ती जी स्टीम असते तिला पुन्हा थंड केली जाते आणि ते थंड केल्यानंतर तिचं जे पाणी बनतं ते पाणी पुन्हा बॉयलरमध्ये टाकलं जातं आणि ते बॉयलर काय करतं, पुन्हा त्याचे स्टीम बनवते, वाफ बनवतं. आलं का लक्षामध्ये? हा असा फ्लो चार्ट तुमचा बुकमध्ये सुद्धा दिलेला आहे 10वीच्या. वॉटर सायकल इन प्लांट कसं काम करतं पहा. स्टीम वाफ जी असते कन्व्हर्टेड बॅक इन टू वॉटर, पुन्हा कशामध्ये रूपांतर केलं जातं, पाण्यामध्ये. आणि वॉटर रियूज इन बॉयलर, आणि तेच पाणी पुन्हा बॉयलरमध्ये वापरलं जातं. म्हणजे एक एफिशियंट सिस्टम आहे. याच्यामध्ये पाण्याचा गैरवापर किंवा वेस्टेज होत नाही. बरोबर आहे. तर एक वर्किंग डायग्राम दिलेली आहे. बॉयलर कन्वर्ट करतं स्टीमला. स्टीम नंतर टर्बाईन फिरवणार आहे. टर्बाईन जनरेटरला मजबूर करेल इलेक्ट्रिसिटी करायला. पुन्हा ते पाणी कंडेन्स म्हणजे थंड केलं जातं आणि पुन्हा थंड केलं, त्या वाफेला थंड केलं जातं कंडेन्स. पुन्हा तिचं पाणी बनलं की बॉयलरमध्ये टाकलं जातं. ही मी इंटरनेटवरून डायग्राम आहे. एनर्जी कन्व्हर्शन इन थर्मल प्लांट. थर्मल प्लांटमध्ये एनर्जी कशी कन्वर्ट केली? थर्मल एनर्जी, केमिकल एनर्जी. आता इथं कोल असतो. काय असतो? कोलमध्ये कोणती एनर्जी असते? केमिकल. कोणती असते? केमिकल एनर्जी. मग कोलमधली एनर्जी आपण हीट देतो त्याला. मग ती केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी. म्हणजे कोलमुळे पाणी गरम होतं. पाणी गरम कसं झालं? त्याला उष्णता मिळाली ना. उष्णता म्हणजेच काय? थर्मल. म्हणजे तुमचं कोल जळल्यामुळे हीट तयार झाली. केमिकल एनर्जी कशात कन्वर्ट झाली? थर्मल एनर्जीमध्ये. मग तुमची जी हीट तयार झाली ती काय करणार आहे? तुमचा टर्बाईन फिरवणार आहे. आता टर्बाईन जितकाच फिरेल त्याला काय मिळेल? गती मिळेल. गती म्हणजेच कोणती एनर्जी? कायनेटिक एनर्जी. गती म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. म्हणजे तुमची उष्णता कन्वर्ट झाली कशामध्ये? गतीमध्ये. म्हणजे थर्मल एनर्जी कन्वर्ट झाली तुमची कायनेटिक एनर्जी मध्ये. कायनेटिक एनर्जी काय करेल? तुमचं टर्बाईन रोटेट करेल आणि टर्बाईन काय रोटेट झालं की म्हणजे कायनेटिक एनर्जी कशात कन्वर्ट झाली? तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी. कशामध्ये? इलेक्ट्रिकल एनर्जी. अलग लक्षामध्ये. कोलमध्ये असते केमिकल, म्हणजे केमिकल एनर्जी कन्वर्ट झाली कशामध्ये? थर्मल मध्ये. आणि थर्मल कन्वर्ट झाली कायनेटिक मध्ये. कायनेटिक कन्वर्ट झाली तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी. अशा प्रकारे एनर्जी काय झाली? ती कन्वर्ट होत गेली. आलं लक्षामध्ये? त्या मुद्दाम दोघं मी फ्लो चार्ट इथं ऍड केलेले आहेत तुम्हाला समजा म्हणून. इथं सुद्धा लिहिलेलं आहे मी. केमिकल एनर्जी कोलमध्ये असते. कोलमधली केमिकल एनर्जी कशामध्ये येते? पाण्यामध्ये. म्हणजे हीट, उष्णता तयार होते. मग ती हीट एनर्जी काय करेल? कायनेटिक गतीच ऊर्जा तयार करेल. टर्बाईन जेवढा फिरेल त्याच्यानंतर पुन्हा इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्शन होऊन जाईल. स्टेप बाय स्टेप वर्किंग पुन्हा. कोल बर्न्स इन अ बॉयलर. जो कोळसा असतो तो बॉयलर मध्ये जळतो. वॉटर कन्वर्ट्स इन, बॉयलर मधलं जे पाणी असतं त्याची वाफ तयार होते, वाफेत रूपांतर होतं. ती वाफ काय करते? टर्बाईनला फिरवते. स्टीम रोटेट द टर्बाईन आणि ते टर्बाईन फिरल्यानंतर जनरेटर जे असेल ते काय करेल? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करेल. स्टीम अँड वॉटर सायकल. स्टीम अगेन टर्बाईन लॉसेस एनर्जी कन्वर्टेड बॅक वॉटर इनटू कंडेन्सर. काय होतं? स्टीम जी असेल ती काय करणार आहे? टर्बाईनला फिरवणार आहे. टर्बाईन फिरल्यानंतर स्टीम काय होऊन जाईल? वीक होऊन जाईल. त्यामधली एनर्जी चालली जाईल. मग ही जी सुरलेली वाफ आहे स्टीम, जेवढी उरेल तेवढी तिला अगेन थंड केलं जाईल. काय बनवलं जाईल? कंडेन्स केलं जाईल थंड. अगेन वॉटरमध्ये कन्वर्ट केलं जाईल. ते वॉटरची पुन्हा काय बनवली जाईल?
म्हणजे वॉटर जे आहे ते तुमचं रियूज होतंय, पुनर्वापर होतोय. आलं लक्षामध्ये? कूलिंग सिस्टम काय असते त्याची? हॉट वॉटर कूल इन अ कूलिंग टॉवर. ते गरम पाणी असतं, स्टीम, एक कूलिंग टॉवर असतं एक थंड करण्याचं कारण त्याच्यामध्ये त्याला थंड केलं जातं. हीट रिलीज टू ॲटमॉस्फिअर. आणि ते पाणी जे गरम असतं ती वाफेमध्ये उष्णता जी असते ती हवेमध्ये वरती चालली जाते आणि थंड झालेलं पाणी खाली येऊन जातं आणि त्या पाण्याला पुन्हा काय केलं जातं, सायकलमध्ये टाकलं जातं आणि मेंटेन केलं जातं. त्याला कंटिन्युअस सायकल ही मेंटेन ठेवली जाते. त्या पाण्यापासून जाते. टाइप्स ऑफ टावर, दोन प्रकारचे टावर असतात. हा, एक असं एक टावर असतं मोठं आणि एक असं असतं. हे जे मोठं टावर असतं याच्यामध्ये तुम्हाला हे जे मोठं टावर दिसतंय तुम्हाला, हे मोठं टावर जे असतं त्याच्यामधून तुमचं पाण्याची जी उष्णता असते वाफेमधली ती वरती जाते. आणि दुसरं स्मोक आणि गॅस टावर जे असतो, जो दगडी कोळसा जाळतो आपण, जाळल्यामुळे त्याचा जो धूर उडतो, धूर तयार होतो, त्याची जी ॲश असते, राख, ती सुद्धा याच्यातून बाहेर पडते. म्हणजे दोन प्रकारचे टावर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. एक कोणतं आहे, चिमणी काय करते, गॅस रिलीज करते, ही चिमणी आहे तुमची वॉटर वेपरचा टावर. आणि एक कूलिंग टावर आहे, सॉरी ही तुमची चिमणी आहे, ही गॅस रिलीज करते. आणि कूलिंग टावर हे असतं याच्यामधून पाण्याचे वेपर्स बाहेर रिलीज होतात. लेट्स थिंक, इथं एक स्लाइड दिलेली आहे. वाय इज कोल एनर्जी कॉल्ड केमिकल एनर्जी? हा, कोलला केमिकल एनर्जी का असं म्हणतात? हा, आता कोल तयार कसा होतो, कसा तयार होतो? हजारो वर्षापूर्वी या पृथ्वीवर काय झालं होतं, माणूस नव्हता, खूप जंगलं होती. तेव्हा भूकंप येत गेले, सुनाम्या येत गेल्या आणि त्याच्यामुळे जे जंगलाचे जंगलं होते ते काय झाले, तुटून गेले आणि खाली जमिनीवर पडले. त्यांच्यावर माती चढत गेली आणि ते खाली दाबले गेले. ड्यू टू हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर आतमध्ये ते कशात कन्वर्ट झाले, कोलमध्ये कन्वर्ट झाले. आणि आज त्याच जमिनीतून आपण तोच कोल बाहेर काढून त्याला वापरतो. त्याच्यामध्ये काय असतो, कार्बन असतो. आणि कार्बन जो असतो तो केमिकल बॉन्डने स्टोअर असतो त्याच्यामध्ये. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी असते. वाय स्टीम इज यूज? स्टीमच का यूज केली जाते? कारण की स्टीम जी असते ती हाय प्रेशरने आपल्याला काय करता येते, टर्बाईनवर सोडता येते. आणि ड्यू टू हाय प्रेशर टर्बाईन काय होतो, रोटेट होतो. प्रॉब्लेम इन थर्मल प्लांट. थर्मल प्लांटमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात? पहिला तर पोल्युशनचा, वायू प्रदूषण होतं, चिमणीमधून जी राख आणि धूर बाहेर पडतो त्याच्यामुळे पोल्युशन होतं. यूज नॉन रिन्युएबल रिसोर्स. पण काय यूज करतोय, कोल. कोलला तुम्ही बनवू शकतात का? नाही. एक अशी वस्तू आपण जाळतोय जी पुन्हा बनवू शकत नाही. नॉन रिन्युएबल, री म्हणजे पुन्हा, न्यू म्हणजे तयार करता येणारा. इन्व्हायरमेंटल डॅमेज, याच्यामुळे आपलं जे इन्व्हायरमेंट आहे त्याला डॅमेज होतो. आताच आपण इन्व्हायरमेंटशी संबंधित एक चॅप्टर पाहिलंय. आलं लक्षामध्ये? की पॉइंट्स आतापर्यंत काय काय शिकलो? थर्मल प्लांट युजेस कोल. थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोलचा वापर केला जातो. एनर्जी कन्व्हर्शन, एनर्जीचं कन्व्हर्शन स्टेप बाय स्टेप होतं. कसं होतं, केमिकलचं केमिकलचं कशामध्ये होतं सांगा लवकर? कोळसा जाळला, केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इन टू थर्मल एनर्जी. हीट तयार झाली ना, थर्मल गेट कायनेटिक, कायनेटिक गेट इन टू, अशा प्रकारे चेंज होईल. स्टीम ड्राईव्ह टर्बाईन. स्टीम काय करते, टर्बाईनला फिरवते. आणि वॉटर रिसायकल, वॉटर आपण काय सायकल करतो. एअर पोल्युशन प्रॉब्लेम. एअर पोल्युशनचे काय काय प्रॉब्लेम होतात पहा. हे चिमणीमधून धूर बाहेर पडतो, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, सल्फर डायऑक्साईड असतो, नायट्रोजनचे ऑक्साईड असतात. हे सगळे गॅसेस आपल्यासाठी हानिकारक आहेत. हे अर्थचं टेम्परेचर वाढवत असतं. इफेक्ट काय होतं याचा, हार्मफुल टू हेल्थ, आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. कॉजेस इन्व्हायरमेंटल पोल्युशन, आणि वातावरणीय प्रदूषण होतं, इन्व्हायरमेंटल प्रदूषण, पोल्युशन होतं. डस्ट अँड पार्टिकल, या चिमणीमधून जेव्हा धूर बाहेर निघतो तिच्यासोबत
राख सुद्धा बाहेर येते, ॲश म्हणतो आपण त्याला, डस्ट आणि सूट पार्टिकल असं म्हणतात. त्याचे इफेक्ट काय होतात? रेस्पिरेटरी प्रॉब्लेम, श्वास घेण्यासंबंधीचे वेगवेगळे आजार त्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना होतात. एअर क्वालिटी डिक्रीजेस, हवेची क्वालिटी आहे ती काय होते? कमी होते, हवा जास्त खराब व्हायला. कोल इज लिमिटेड, सगळ्यात महत्वाचं, त्याजवळ जो कोल आहे जमिनीमध्ये तो लिमिटेड आहे आणि तो आपल्याला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. फ्युचरमध्ये पिढ्यांना कोलच राहणार नाही वापरण्यासाठी. तर हा एक नॉन रिन्युएबल रिसोर्स आहे, एकदा संपला की संपला. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, वातावरणावर, एन्व्हायरमेंटवर काय होणार आहे? एअर पोल्युशन होणार आहे, हेल्थ इश्यूज होणार आहेत, प्राण्यांना, माणसांना. रिसोर्सेस डिप्लिशन, आपले जे रिसोर्सेस कोल सारखे ते काय होतील? त्यांचं प्रमाण कमी कमी होत जाईल, एक दिवस ते संपून जातील. नीड फॉर अल्टरनेटिव्ह, म्हणून या पद्धतीने आपण एनर्जी जी बनवतोय, इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिसिटी, आता आपल्याला काहीतरी पर्याय शोधावा लागणार आहे. हे जर असंच चालू राहिलं तर एअर पोल्युशन होईल, वेगवेगळे आजार अजून वाढतील आणि हळूहळू कोल पण संपून जाईल. म्हणून आपल्याला वेगळा काहीतरी पर्याय शोधावा लागणार आहे. आता भारतामध्ये असे जे प्लांट आपण ज्याचा अभ्यास केला ते प्लांट कुठे कुठे आहेत? मेन प्लांट दिले. विंध्याचल जो MP मध्य प्रदेशमध्ये आहे, त्याची कपॅसिटी किती आहे? 4700 मेगावॅटची. मुंद्रा जो गुजरात मधला आहे त्याची कपॅसिटी आहे 4620 मेगावॅटची. कामनार छत्तीसगड या राज्यामध्ये त्याची कपॅसिटी आहे 3400 मेगावॅटची. चंद्रपूर जो महाराष्ट्रात आहे, आपल्याच महाराष्ट्रातला चंद्रपूरला आहे, त्याची कपॅसिटी आहे 3340 मेगावॅटची. अशा प्रकारे लार्ज स्केल इलेक्ट्रिक प्लांट जातं. हा चार्ट तुमच्या टेक्स्टबुक. की पॉइंट आतापर्यंत काय काय शिकलो? थर्मल प्लांट्स कॉजेस पोल्युशन, थर्मल प्लांटमुळे पोल्युशन होतं. कोल लिमिटेड रिसोर्स आहे, हेल्थ आणि एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम होतात आणि आपल्याला ग्रीन एनर्जीची गरज आहे. ग्रीन म्हणजे अशी एनर्जी ज्यावरून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू तर आपल्या कोणता आजार होणार नाही, परत आपल्या एन्व्हायरमेंटला काही हानी पोहोचणार नाही, त्यालाच ग्रीन एनर्जी असं. तर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच, बाकीचं उद्या पाहूया. आय होप की हे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. जर तुम्हाला काही समस्या असतील त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, त्याचे उत्तरं आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल त्याला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचे जे व्हिडिओज येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर स्टे सेफ, स्टे हेल्दी, हॅव अ गुड डे, सी यू, बाय.